सह्याद्री. काळ्या पाषाणाच्या निधड्या छातीवर अनेक वर्ष घाव झेलत उभा असलेला सह्याद्री पावसाळा सुरू झाला की सुंदर हिरवी चादर ओढून घेतो. याच काळ्या पाषाणातून पाझर फुटलेल्या कृष्णा, कोयना, गोदावरी, नर्मदा आणि असंख्य नद्या आज महाराष्ट्राच्या गावाखेड्यातून खळखळत वाहून आनंद पसरवत आहेत. सह्याद्रीचे भूगोलातील स्थान तर अढळच होते, पण इतिहासातील स्थान प्राप्त करून दिले ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील 11 आणि कर्नाटकातील 1 किल्ला हल्लीच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केले गेले आणि त्यापैकीच एक किल्ला म्हणजे लोहगड. नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स. तर आज आहे मंडे 21 जुलै आणि जस्ट टू अवॉइड मंडे ब्लूज आम्ही ऑफिसमध्ये सिक लीव्ह टाकून चाललोय लोणावळ्याजवळील लोहगडला. सो आज मंडे आणि आज जायचं कारण असं आहे की सॅटर्डे संडे सगळे प्लेसेस खूप जास्त क्राऊडेड असतात आणि कालच आम्ही गेलेलो तामिळीला. सो तिकडे धबधब्यामध्ये पाय पण ठेवायला जागा नव्हती. सो बेसिकली आमचा पोपट झाला काल तामिळीला जाऊन. सो ते आज होऊ नये म्हणून आम्ही आज मंडे सिलेक्ट केलाय. लोहगड फोर्टला जाताना हा मध्ये एक वॉटरफॉल लागतो, त्याचं नाव आहे भाजे धबधबा. इकडे गाडी पार्किंगचे 50 रुपये आहेत. तर या 50 रुपयामध्ये पार्किंग, तुमचा धबधबा आणि इकडे वर केव्ज आहेत, भाजे केव्स म्हणून. तो मी एकदा मित्रांबरोबर आलेलो तेव्हा गेलेलो भाजे केव्समध्ये. तर आता करणार आहेस तू? जरा ट्रेक करावा लागतो, म्हणजे पायऱ्या आहेत नॉर्मल, पण बघूया जर जात असेल तर आपण ते पण कवर करूया. कुठलं गाणं आहे ते? छैया 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 चल छैया छैया. सो आता त्या लेणी सक्सेसफुली स्किप करून आम्ही चाललोय लोहगड फोर्टला. मी रेडी होते ठीक आहे चढायला, पण ह्याचं असं म्हणणं आहे की तिकडे फक्त कसं काही इंटरेस्टिंग असं काही नाही की एवढं सिम्पल सोबर असं काय. सो इन्स्टेड ऑफ दॅट आपण लोहगडच चढूया. सो मी नाही हो काहीच म्हणाले नाही. आणि इकडे 50 रुपये देऊ नका या ट्रॅफिक याला, पार्किंग चार्जेसला. तो माणूस आला, तो बोलला आम्हाला की आम्ही गाड्यांची केअर करतो. सो आय आस्क फॉर पावती, पण ते पावती पण देत नव्हते. पण काय वर्थ नाहीये 50 रुपये देऊन. सो आय डोंट थिंक सो की ते कुठल्या ग्रामपंचायत वगैरेला पैसे जात असणार, ते कदाचित त्यांच्या खिशातच जात असावेत. घेतली तरी दिली तरी पावती द्या. साठी चढायची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर माहित असेल तर सिंहगडला पण आपण ऑलमोस्ट अर्धा गड गाडीने चढू शकतो. सो सिमिलर टू दॅट लोहगड सुद्धा आपण अर्धा चढू शकतो. सो आता आपण चढावरच आहोत. वॉटरफॉल आहे तिकडे पण. या रोडला खूप मध्ये मध्ये चांगले चांगले वॉटरफॉल आहेत. आता मागे पण मग अशी एक वॉटरफॉल होता. तिकडे पार्किंग चार्जेस पण द्यावे लागणार ना. सो तुम्हाला दिसत असेल तर वॉटरफॉल आहे इकडे पण. हा आहे लोहगड फोर्टचा एंट्रन्स पॉइंट. सो अशाच पायऱ्या आहेत शेवटपर्यंत, जे आम्ही दुसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं. लेट्स सी. सो शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आता वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेत, त्याच्यामध्ये लोहगड पण आहे. सो त्याच्यामुळे आता इकडे सुरक्षा पण वाढवली आहे. सो आता तुम्ही गडावर असंही घेऊन जाऊ नये दारू सिगरेट, पण आता तर खालीच फोर्टमध्ये चेकिंग होतं आहे एंट्रीला. सो तुम्ही जर घेऊन येत असाल तर येऊच नका. लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगांमधील पवना आणि इंद्रायणी खोरे यामध्ये विस्तारला आहे. लोहगड आणि विसापूर हे जोड किल्ले असून ते महाराष्ट्रातील सर्वोत्तम डोंगरी किल्ल्यांपैकी एक आणि चढायला सोपे असे किल्ले आहेत. ऑलमोस्ट अर्धा किल्ला चढलोय सक्सेसफुली. तुम्ही इथे समोर बघू शकता, इथे धुक्यात जो दिसतोय ना तो विसापूरचा किल्ला. इथे बघा. आणि इथे वरती जो आहे तो आहे आपला बालेकिल्ला.
पुरंदरच्या तहात महाराजांना 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यात लोहगड पण सामील होता आणि त्या काळात सुमारे 5 वर्ष लोहगडावर मुघलांचे वर्चस्व होते. पण त्यानंतर 1670च्या काळात लोहगड मराठ्यांनी औरंगजेबाकडून जिंकून घेतला. इकडे जे लिहिलं आहे त्यानुसार लोहगड बांधायला सुमारे 4 वर्ष लागलेली. 1790मध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि 1794मध्ये त्याचं बांधकाम संपलं. आणि याच्यामध्ये बांधकाम जर कुणी केलं आहे तर ते राम गवडी आणि कजी सुतार या दोघांनी मिळून या गडाचं बांधकाम 4 वर्षामध्ये पूर्ण केलं होतं. आपण जिकडे उभे आहोत तर तुम्हाला दिसत असेल गणेश दरवाजा आहे. गडाला टोटल 4 दरवाजे आहेत आणि त्यातला हा पहिला दरवाजा आहे. हा आहे आता दुसरा दरवाजा, जो की आहे नारायण दरवाजा. आता अजून 2 दरवाजे आहेत. हा आहे गडाचा 3रा दरवाजा, जो की हनुमान दरवाजा आहे. आणि अजून एक दरवाजा आहे जो पण आता आलोय आपण टॉपला आलोय आणि इकडून विसापूर फोर्ट पूर्ण दिसतोय. हा जो आहे एवढा मोठा तो पूर्ण विसापूर फोर्ट आहे. आपण आता गड माथ्यावर पोहोचलोय आणि तुम्हाला मागे दिसतंय हे काही मकबरा आहे. ह्याच्यामध्ये 2 कबरी आहेत आणि 4 बाजूला 4 कळस आहेत. बंद आहे, आत वगैरे नाही जाऊ शकत आपण. आणि इथे बघू शकाल तर ही सदर आहे, सभागृह म्हणतो ज्याला. सदरेवरचं जे लाकडी बांधकाम असेल ते कालांतराने पडून जातं. इथे बघा, इथे आपल्याला दिले डायरेक्शन. तिकडे वरती या बाजूने आपण जर गेलो तर महादेव मंदिर आहे, त्याच्यानंतर त्र्यंबक तलाव आहे, 16 कोणी तलाव आहे आणि विंचूकडा, अशा 4 आपल्याला गोष्टी या साईडला बघायला मिळतील. 1670मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सुरत लुटून औरंगजेबाची मोठी संपत्ती महाराष्ट्रात आणली होती आणि त्यापैकीच काही संपत्ती लोहगडावरील लक्ष्मी कोठीत ठेवल्याचा उल्लेख इतिहासात आहे. कसं वाटतंय ग? एकदम भारी 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 वाटतं. प्रत्येक गडावर ॲक्च्युली सेम वाटतं. सो खरंच गडावर याची मजाच वेळ. चढायला मला थोडंसं असं वाटतं, बट स्टील मला असं काही खूप थकल्यासारखं वाटत नाही आहे. आणि इथे आल्यानंतर सगळं वर्ष वाटतं. चहाची कमी आहे फक्त. काय चहा पाहिजे होता थोडासा आम्हाला. सिंहगडावर तो मिळाला होता गुळाचा चहा, ते नाही. मे बी आता ते वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये हा गड ॲड केल्यामुळे वर चहा वगैरे विकणं बंद केलं आहे. पण एका परीने ते बरं पण आहे, कारण लोक चहा पितात आणि कचरा वगैरे तिकडेच टाकतात. सो ते चांगलं पण आहे आणि वर चहा मिळत नाही हे वाईट पण आहे. तर इकडे दिलेल्या माहितीनुसार लोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या त्या पॉईंटवर आहे जिकडून इंद्रायणी नदी आणि पावना नदी या डायव्हर्ट होतात. आणि या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा मोस्टली व्यापारासाठी यूज होत होता. आणि त्यानंतर ज्या किल्ल्याची तटबंदी जी आपण बघितली किंवा विंचूकडा जो आपण बघितला, त्या आजूबाजूच्या प्रदेशावर संरक्षण करण्याकरता या किल्ल्याचा उपयोग व्हायचा.
आधी आम्ही बोलत होतो की पाऊस अजिबात नाही आहे करून, पण आता तुम्ही बघू शकता एवढा अचानक पाऊस सुरू झाला आहे की मागचं काहीच दिसत नाही. तर आज मंडे आहे तर मी सांगेन 50% गर्दी आहेच, असं काही नाही आहे की गर्दी नाही आहे. बट आय गेस मग सॅटर्डे संडे तर वीकडेजलाच प्लॅन करा कारण इथे गडावर तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि ऑफकोर्स जे आणताय ते सगळा कचरा परत स्वतःसोबत घेऊन सुद्धा तिथे काहीच टाकू नका, कारण यांनी बऱ्यापैकी एक क्लीन केलं आहे की कचरा वगैरे तेवढा नाही आहे. आणि इव्हन जी लोक येत आहेत जर त्यांना कचरा दिसला तर ते स्वतःसोबत खाली घेऊन नाही जातात, सो आपण पण ते मेंटेन केलं पाहिजे. आम्ही वर चढत होतो ऊन थोडं थोडं आलं होतं, थोडंसं हलकं हलकं गरम होत होतं. आणि आता त्यासाठी बघू शकता तुम्ही इकडे धुकं आहेत आता सध्या, जोरदार पाऊस आणि अतिशय ड्रास्टिक चेंज झालं आहे. दॅट इज अ मॅजिक ऑफ सह्याद्री ओनली. पण खूप भारी झालं आहे, ते धुकं आहेत, लिटरली धुकं आहे. त्याच्यासाठीच मेन सगळे प्रेमाचं प्रतीक असलेला चकचकणारा ताजमहाल वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे, याचा आम्हाला आनंदच आहे. पण शौर्याचं प्रतीक असलेले आमचे महाराष्ट्रातील गडकिल्ले युनेस्कोचा भाग आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. सो नमस्कार मित्रांनो, आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 8:30 आणि आम्ही जवळपास 6-6:30च्या दरम्यान घरी पोचलो होतो. आम्ही गडावरून निघालो 5-5:30च्या आसपास आणि पुण्यालाच असल्याने आम्ही 1 तासाभरात घरी पोचलो. गडाचं टायमिंग हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आहे, सो तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करू शकता. सो गड लोणावळ्याच्या आसपासच आहे, त्यामुळे तुम्ही स्टे वगैरे पण तिकडे घेऊ शकता. आणि भरपूर दिवसांनी ट्रेकला गेलेलो आम्ही, सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. गड खूप छान आहे. मान्सूनमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे की लोणावळा किती सुंदर असतं, सो त्या सुंदरतेमध्ये अजून भर टाकणारा गड म्हणजे लोहगड. सो हा व्लॉग मी इथेच संपवतो आणि तुमची रजा घेतो. पण त्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल की जशी सगळ्यांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे, तशी आमच्याकडेही तयारी सुरू झाली आहे. आणि आम्ही 2-3 थीम डिसाईड केल्या आहेत डेकोरेशनच्या, पण त्याच्यातून एक फायनल थीम आम्ही सिलेक्ट करणार आहे. आणि यावेळी जरा डिटेलमध्ये मी शूट करायचा प्रयत्न करेन. तुम्ही आमच्या जेजुरीच्या डेकोरेशनला भरपूर प्रेम दिलं, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुमच्या काही रिक्वेस्ट पण आल्या होत्या की तुम्हाला सविस्तर माहिती हवी होती, पण तेव्हा ते शक्य नाही झालं आहे. पण ते लक्षात ठेवून यावेळेस आम्ही जे काही डेकोरेशन करू त्याची सविस्तर माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सो कीप वॉचिंग आवर व्लॉग्स आणि नक्कीच नेक्स्ट व्लॉग गणपतीचा असेल, त्याची माहिती असेल. सो नक्की बघा पुढचाही व्लॉग. आणि आत्ताच्या व्लॉगला मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच अँड बाय.